नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास असे शरीराला थंडावा देणारे काकडीचे डोसे किंवा काकडीची धिरडी बनवणार आहोत। बनवायला खूप सोपे आहेत, नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। सुरुवात करूया रेसिपीला। आपल्याला लागणार आहे हिरवी काकडी जी येते ना ती इथे मी वापरणार आहे, पण तुम्ही साधी आपली रेग्युलर काकडी जी येते ती जरी वापरली तरी सुद्धा चालेल। स्वच्छ धुवायची काकडी, दोन्ही बाजू कट करून थोडीशी काकडी खाऊन बघायची, कडू नाही आहे ना, कडू असेल तर यूज करू नका, दुसरी काकडी घ्या। तर मी काकडी किसून घेतलेली आहे। त्यानंतर ओट्स, मी इथे अर्धा कप ओट्स घेते, ते मी मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धा कप रवा घेतलेला आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आणि पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। दही घालते मी इथे पाव कप आणि अर्धा कप पाणी घालून हे सगळं बॅटर मिक्स करून घेते। तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही आणखी थोडं पाणी ॲड करू शकता। गुठळे राहू देऊ नका, व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये किसून घेतलेली काकडी अर्धा कप घालणार आहोत। तर काकडीचं प्रमाण कमी जास्त घेतलं तरी सुद्धा चालतं मंडळी। सगळं छान मिक्स झालं की 10 मिनिटासाठी या पिठाला आपण रेस्ट देणार आहोत, जेणेकरून रवा छान फुगतो आणि मग आपले जे डोसे आहेत किंवा धिरडे आहेत ते छान सॉफ्ट बनतात। तर 10 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर जिरे घालणार आहोत। कोथिंबीर घालायची आहे भरपूर बारीक चिरून। तिखट मी ह्याच्यामध्ये काहीच ॲड केलं नाही, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची बारीक कट करून घालू शकता। त्याचबरोबर 1 चमचाभर तेल घातलेलं आहे मी इथे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। डोसाचा मी नॉनस्टिक पॅन इथे यूज करते, तो मी गरम करायला ठेवलेला आहे। आणि या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये पाव कप खाण्याचा सोडा घालणार आहोत। 1 छोटी वाटी भरून पाणी घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे। आपलं डोशाचं काकडीच्या धिरड्याचं बॅटर तयार आहे मंडळी। गरम तव्यावरती पळीभर बॅटर सोडून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं साधारणतः डोशाचा वरचा भाग तो ड्राय झाला पाहिजे। तो ड्राय झाला की वरनं 1 चमचाभर साजूक तूप सोडायचं आहे आणि मग डोसा उलटवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्या ही आपली धिरडी। मी ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर यूज करते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसालासुद्धा ह्याच्यावरती यूज करू शकता। धिरडी खरपूस भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख बनतात आणि त्याचबरोबर हेल्दी असा हा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे। तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असाल तर त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख बनलेले आहेत, ते अगदी सॉफ्ट बनतात, तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। तर मी इथे हिरवी चटणी पुदिन्याची आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व करते, तुम्ही दह्याबरोबर सुद्धा ही डोसे सर्व करू शकता। तर नक्की बनवून बघा मंडळी। आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करते, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू।